नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 2025 मधील अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडीवरील म्हणजेच करंट अफेअर्स 2025 वरील 13 प्लस इम्पॉर्टंट क्वेश्चन जे येणाऱ्या एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी तसेच पोलीस भरती, तलाठी आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी खूपच उपयुक्त ठरणार आहेत. म्हणून मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर स्वतः विचार करून द्यायचे आहे. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, फर्स्ट क्वेश्चन असा आहे की सी-पी राधाकृष्णन हे कितव्या क्रमांकाचे भारताचे उपराष्ट्रपती बनले आहेत? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक सी आहे, म्हणजेच 15व्या. म्हणजेच सी-पी राधाकृष्णन हे भारताचे 15व्या क्रमांकाचे उपराष्ट्रपती बनलेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला सुद्धा या प्रश्नांचे उत्तर माहिती असतील तर नक्कीच कमेंट करायचे आहे, जेणेकरून तुमची सुद्धा प्रॅक्टिस होईल. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन पाहू. ऑगस्ट 2025 मध्ये मिस इंडिया युनिव्हर्स 2025 हा किताब कोणी जिंकला? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी आहे, म्हणजेच मनिका विश्वकर्मा. ऑगस्ट 2025 मध्ये मिस इंडिया युनिव्हर्स 2025 हा किताब मनिका विश्वकर्मा यांनी जिंकलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. हॉलिवूड वॉक ऑफ फेम 2026 सन्मानासाठी निवड झालेली पहिली भारतीय अभिनेत्री कोण बनली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक ए आहे, म्हणजेच दीपिका पादुकोण. म्हणजेच दीपिका पादुकोण ही हॉलिवूड वॉक ऑफ फेम 2026 सन्मानासाठी निवड झालेली पहिली भारतीय अभिनेत्री ठरलेली आहे किंवा बनलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. अंतराळात जाणारे दुसरे भारतीय कोण बनले आहेत? तर मित्रांनो, इम्पॉर्टंट असा क्वेश्चन आहे हा. तर मित्रांनो, याला स्टार मार्क करून ठेवा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक बी आहे, म्हणजेच शुभांशु शुक्ला. शुभांशु शुक्ला हे अंतराळात जाणारे दुसरे भारतीय बनलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. ऑगस्ट 2025 मध्ये 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर याचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक सी आहे, म्हणजेच नितीन गडकरी. ऑगस्ट 2025 मध्ये 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा नितीन गडकरी यांना देण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. अलीकडेच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते भारताचे कोणत्या क्रमांकाचे उपराष्ट्रपती होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक सी आहे, म्हणजेच 14व्या क्रमांकाचे. मित्रांनो, हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तर याला सुद्धा स्टार मार्क करून ठेवा. म्हणजेच 14व्या क्रमांकाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि ते 14व्या क्रमांकाचे होते. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. जुलै 2025 रोजी कोणत्या देशाने पंतप्रधान मोदींना त्यांचा सर्वोच्च सन्मान ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस देऊन सन्मानित केले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक ए आहे, म्हणजेच ब्राझील. ब्राझील या देशाने जुलै 2025 रोजी पंतप्रधान मोदींना त्यांचा सर्वोच्च सन्मान ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस याने सन्मानित केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक बी आहे, म्हणजेच आचार्य देवव्रत. म्हणजेच महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो, या क्वेश्चनला स्टार मार्क करून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. अलीकडेच 2025 मध्ये फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे? तर या क्वेश्चनचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक डी आहे, म्हणजेच दिव्या देशमुख. म्हणजेच 2025 मध्ये फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला ही दिव्या देशमुख बनलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. जुलै 2025 रोजी कोणत्या देशाने पंतप्रधान मोदींना त्यांचा सर्वोच्च सन्मान ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस देऊन सन्मानित केले? मित्रांनो, हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे, टायपिंग करताना मिस्टेक आहे.
तर मित्रांनो, तरीसुद्धा हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. तर या क्वेश्चनला इग्नोर करून चालणार नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक ए आहे, म्हणजेच ब्राझील. ब्राझील या देशाने 2025 रोजी पंतप्रधान मोदींना त्यांचा सर्वोच्च सन्मान ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस देऊन सन्मानित केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. ऑगस्ट 2025 रोजी भारतीय नौदलाचे 47वे उपप्रमुख कोण बनले आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक डी आहे, म्हणजेच व्हाईस ॲडमिरल दिनेश कुमार हे 1 ऑगस्ट 2025 रोजी भारतीय नौदलाचे 47वे उपप्रमुख बनलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. कलम 370 हटवण्याच्या वेळी 5 ऑगस्ट 2019 जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल कोण होते, ज्यांचे ऑगस्ट 2025 मध्ये निधन झालेले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक सी आहे, म्हणजे सत्यपाल मलिक हे काश्मीरचे राज्यपाल होते आणि त्यांचे ऑगस्ट 2025 मध्ये निधन झालेले आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. जुलै 2025 मध्ये कोणत्या देशाचे राष्ट्रपती जॉन महामा यांनी पंतप्रधान मोदींना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक डी आहे, म्हणजेच घाना. घाना या देशाचे राष्ट्रपती जॉन महामा यांनी 2025 मध्ये पंतप्रधान मोदींना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. भारतीय नौदलातील पहिली महिला लढाऊ वैमानिक कोण बनली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक सी आहे, म्हणजेच आस्था पुनिया. आस्था पुनिया या भारतीय नौदलातील पहिली महिला लढाऊ वैमानिक बनलेली आहे. तर इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो, स्टार मार्क करून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. जुलै 2025 मध्ये सशस्त्र सीमा दल म्हणजेच एस-एस-बी चे नवीन महासंचालक म्हणजे डी-जी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या क्वेश्चनचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक सी आहे, म्हणजेच संजय सिंघल. संजय सिंघल हे जुलै 2025 मध्ये सशस्त्र सीमा दल म्हणजेच एस-एस-बीचे नवीन डी-जी म्हणून नियुक्त झालेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. जुलै 2025 मध्ये संरक्षण दलाच्या म्हणजेच आर-पी-एफच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणजेच डी-जी कोण बनल्या आहेत? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करायचे आहे. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे तुम्हालाच कमेंट करायचे आहे. तर पाहूयात की कोण कोण योग्य कमेंट करतं. तर चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. जुलै 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे ICCचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक बी आहे, म्हणजेच संजोग गुप्ता यांची जुलै 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे म्हणजेच ICCचे नवीन CEO म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. हॉकीमध्ये पॉलीग्रास मॅजिक स्किल पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू कोण ठरली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक सी आहे, म्हणजेच दीपिका सेहरावत या हॉकीमध्ये पॉलीग्रास मॅजिक स्किल पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. जून 2025 रोजी बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफची कोणत्या देशाची जागतिक पर्यटन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक ए आहे, म्हणजेच मालदीव. म्हणजेच जून 2025 रोजी बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफची मालदीव देशाची जागतिक पर्यटक राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. ऑपरेशन सिंदूर मीडिया ब्रीफिंगचे नेतृत्व कोणत्या 2 महिला अधिकाऱ्यांनी केले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे बी आहे, म्हणजेच कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो, तर स्टार मार्क करून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. जून 2025 रोजी भारतीय गुप्तचर संस्था म्हणजेच रॉचे नवे प्रमुख कोण बनले आहेत? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पराग जैन आहेत. म्हणजेच पराग जैन यांची जून 2025 मध्ये भारतीय गुप्तचर संस्था म्हणजेच रॉचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू.
कोणत्या माजी आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक विजेत्याला पेन ट्रान्सलेट पुरस्कार 2025 चा विजेता घोषित करण्यात आले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक बी आहे, म्हणजेच गीतांजली श्री. गीतांजली श्री यांना माजी आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक विजेत्याला पेन ट्रान्सलेटर पुरस्कार 2025 चा विजेता घोषित करण्यात आलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. अलीकडेच मिसेस ग्लोब इंटरनॅशनल अवॉर्ड 2025 जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक सी आहे, म्हणजेच अनुराधा गर्ग. अनुराधा गर्ग यांची मिसेस ग्लोब इंटरनॅशनल अवॉर्ड 2025 जिंकणारी पहिली भारतीय महिला म्हणून निवड झालेली आहे किंवा बनलेले आहेत. तर मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. 12 जून 2025 रोजी एअर इंडिया फ्लाईट AI 171 अपघातात गुजरातच्या कोणत्या माजी मुख्यमंत्र्यांसह 241 जणांचा मृत्यू झाला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक सी आहे, म्हणजेच विजय रुपानी यांचे 12 जून 2025 रोजी एअर इंडिया फ्लाईट AI 171 अपघातात गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसह 241 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये विजय रुपानी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. तर इम्पॉर्टंट असा क्वेश्चन आहे. तर मित्रांनो, या क्वेश्चनला स्टार मार्क करून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. भारतीय नौदलातील पहिल्या महिला अधिकाऱ्याचे नाव सांगा ज्यांना भारताच्या राष्ट्रपतीचे ADC सहाय्यक डे कॅम्प म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक सी आहे, म्हणजेच यशस्वी सोलंकी. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. जुलै 2025 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कलिंग रत्न 2024 पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक ए आहे, म्हणजेच धर्मेंद्र प्रधान यांना जुलै 2025 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कलिंग रत्न 2024 पुरस्काराने सन्मानित किंवा प्रदान करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, हे होते 2025 मधील अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न. तर मित्रांनो, तुम्ही किती बरोबर उत्तर दिले ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण पुढील व्हिडिओमध्ये आपण अजून काही नवीन महत्त्वाचे क्वेश्चन घेऊन येणार आहोत. तोपर्यंत अभ्यास करत राहा. धन्यवाद मित्रांनो. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.